हॅलो हॅलो एव्हरीवन, कशात सर्व. आपण आता नवीन विषय आहे, नवीन पॅटर्ननुसार जॉग्रफीचा जो सब्जेक्ट आहे तो आपण मी स्वतः घेणार आहे. या ठिकाणी हा जो टॉपिक आहे किंवा जॉग्रफी विषय आहे हा जनरल स्टडी किंवा सामान्य अध्याय पेपर 2मध्ये ॲड केलेला आहे. सॉरी माफ करा, पेपर 1मध्ये ॲड केलेला आहे. पेपर 1मध्ये याच्याबरोबर पेपर 1मध्ये अजून काय काय आहे तर पेपर 1मध्ये इतिहास आहे, म्हणजे भारताचा इतिहास आहे, जगाचा इतिहास आहे, नंतर जगाचा भूगोल आपण म्हणतो ना तो जगाचा भूगोल आहे आणि त्याला भारताचा भूगोल कनेक्ट केलेला आहे आणि एक भारतीय समाज म्हणून असा टॉपिक ॲड केलेला आहे. तर ह्या पेपरमधला आपण जॉग्राफा सेशन हा पूर्ण सेशन हा मी घेणार आहे. हा जॉग्राफी सेशन घेत असताना बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपण ज्याचा ऑप्शनल आहे जॉग्राफी त्याला सोपं जाईल ह्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी, परंतु ज्याचा ऑप्शनल जॉग्राफी नाही आहे तर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण की याच्यामध्ये जे क्वेश्चन असतात ते 8 क्वेश्चन तुम्हाला मेन्समध्ये येतात. टोटल 20 क्वेश्चन असतात GS1मध्ये. ह्या GS1मधल्या 20 पैकी जे 8 क्वेश्चन इतिहासासंदर्भात असतात, 4 प्रश्न भारतीय समाज संदर्भात असतात आणि 8 प्रश्न भूगोलातले असतात. ह्या 8 प्रश्न भूगोलापैकी 4 प्रश्न जे असतात ते 150 वर्ड्समध्ये लिहायचे असतात, 150 शब्दामध्ये लिहायचे असतात आणि राहिलेले 4 प्रश्न ते 250 शब्दामध्ये लिहायचे असतात. आता ह्याच्यामध्ये पॅटर्न काय कसा आहे तर सर तुम्हाला डिटेल सांगितलेलंच असेल तुम्हाला. मीही मधल्या काळामध्ये तुम्हाला या गोष्टी रिव्हील करतच जाईल. परंतु या ठिकाणी महत्त्वाचं काय की बाबा भूगोल शिकताना तुम्हाला करायचं काय आहे, तुमची स्ट्रॅटेजी काय पाहिजे, नवीन बिगिनिंग आहे तुमची तर त्याच्यामध्ये भूगोलाला कितपण वाव ठेवला पाहिजे. कारण की हा एक ऑप्शनल विषयपर्यंत आहे. आपण किती वाचलं पाहिजे, कुठपर्यंत वाचलं पाहिजे, त्याला प्रत्येक गोष्टीला सीमा असते. त्यामुळं या ठिकाणी बऱ्याच वर्ष आम्ही प्रिपरेशन करत असताना आम्हाला या सीमा कळण्यासाठी खूप 2-4 वर्ष गेले. तेव्हा कळलं की आमची बाउंड्री एवढी आहे, ॲक्च्युली ह्याच्या बाहेर क्वेश्चन येत नाही, जरी आला तर तो कोणाला जमत नाही. आणि काय काय 1 ते 2 प्रश्न असे असतात की त्याची सीमा कळूच शकत नाही, त्याची सीमा ऑप्शनल लेवलची असते. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पॉल सायन्स असेल, PSIR असेल, हिस्ट्री असेल, अँथ्रोपॉलॉजी असेल किंवा जॉग्रफी असेल, तुम्ही सगळेच ऑप्शनल करू शकत नाही ह्या GSसाठी. GSचे क्वेश्चन जे असतात ते वेग असतात, त्याच्यामध्ये खूप जनरल अप्रोच असतो आणि जनरल अप्रोचला उत्तर जनरल अप्रोचनंच देणं गरजेचं आहे. टेक्निकॅलिटीमध्ये जायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. सो मायसेल्फ प्रवीण कर्नाळे, मी बी इंजिनियर आहे. तर हे सांगण्याचा उद्देश असा आहे की हा विषय लाईक टेक्निकल आहे तरीसुद्धा आणि हा माझा आवडता विषयसुद्धा आहे. मी इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्याच्यानंतर आय स्टार्ट प्रिपरेशन इन 2013. ओके. कंटिन्युअसली प्रिपरेशन करत असताना 2019पर्यंत बरेच अपयश फेस करत गेलो आणि शेवटी अपयशच भेटलेलं आहे. परंतु याच्यामध्ये आम्हाला आणि 2014पासूनच मी हा जॉग्रफी विषय शिकवतोय. तर हे अपयशाकडूनच शिकलं पाहिजे हे मी समजतो आणि तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. कारण की कुठं खड्डा आहे, कुठं काय आहे हे आम्हाला परफेक्ट माहीत असतं. ते खड्डे किंवा त्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे. त्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी सांगतो त्या केल्या पाहिजेत. ओके, हे महत्त्वाचं आहे. आता हा विषय शिकवत असताना माझा फोकस हा खूप डायग्रामवरती असतो, माझा फोकस हा चार्ट्सवरती असतो, इमेजवरती असतो. त्याचं कारण आहे की तुम्हाला त्या ठिकाणी कमी वर्ड्समध्ये एक्सप्रेस करायचं आहे उत्तर, आणि उत्तर खूप असतं, मल्टिपल क्वेश्चन्स असतात, एकामध्ये 3-3 क्वेश्चन असतात. ओके. मग अशा वेळी तुम्ही कसं केलं पाहिजे, कसं टॅकल केलं पाहिजे. 150 वर्ड्स म्हणजे हार्डली 1.5 पानं वगैरे लक्षात ठेवायचं. एक 100 पान एका पेजवर आपण ॲव्हरेज पकडली तर 1.5 पानामध्ये तुम्हाला त्या क्वेश्चनची डिमांड कशी द्यायची. त्यात तुम्हाला उत्तरामध्ये 10 मार्काचा क्वेश्चन असेल, 15 मार्काचं क्वेश्चन असेल, 20 मार्काचं क्वेश्चन असेल, 5 मार्काचा प्रश्न असेल, मग त्याच्यानुसार डिमांड कशी फुलफिल होईल. तर जॉग्रफीमध्ये तुम्हाला प्रश्न सॉल्व करत असताना डायग्रामला जर तुम्ही हे दिलं, म्हणजे 5 मार्काचा क्वेश्चन सोडला तुम्ही, जर एखादा तुमचा 10 मार्काचा प्रश्न आहे, 15 मार्काचा आणि 20 मार्काचा प्रश्न आहे, तर त्याच्यामध्ये डायग्राम, चार्ट्स, फ्लोचार्ट हे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. तरच तुम्ही ते इलॅबरेट किंवा एक्सप्रेस प्रॉपर करू शकता. आणि हा विषय त्याच्या संदर्भात आहे. भूगोल म्हणजे आपल्या जमिनीचा अभ्यास, भू म्हणजे जमीन, त्याचा अभ्यास, जो गोल आहे त्याचा. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर इंजिनिअरिंग नंतर मी प्रिपरेशन करत होतो, त्यानंतर मास्टर्स केलं मी जॉग्रफीमध्येच, MA MSc जॉग्रफी. दॅन माझं UGC नेट सेट, आता सध्या PhD सुद्धा जॉग्रफीमध्ये चालू आहे. डोमेस्टिक वॉटर मॅनेजमेंट आहे, ठाणे डिस्ट्रिक्ट संदर्भात घेतलेला विषय माझा. आता रजिस्टर झालेला 2025लाच. परंतु आता माझे हे सगळे पर्सिविंग करत असताना माझी आवड ह्या भूगोलामध्ये फार आहे. माझा जे रेकॉर्ड आहे, मी कंटिन्युअसली शिकवते मुंबई रिजनमध्ये.
पाक कर्जत कसारापासून पूर्ण मुंबई अंधेरी पाक बोरिवलीपर्यंत वेगवेगळ्या MPSCच्या एक्झाम्स कंडक्ट करणाऱ्या ज्या अकॅडमीज आहेत ते त्या ठिकाणी घेतो असतो. तर त्या रिजनच्या मुंबईच्या मुलांना बऱ्यापैकी माझं नाव माहीत आहे. परंतु आज या ठिकाणी माझा जो अप्रोच आहे त्या अप्रोचनं गेल्यानंतर कसं इझी होतं तर ते तुम्हाला लेक्चर झाल्यानंतरच कळेल की बाबा हे ह्या वेनं कसं गेलं पाहिजे. त्यानंतर आपण काय वाचलं पाहिजे, रेफरन्स पुस्तकात आपण हात घातला पाहिजे का आपण आपल्या बेसिक पुस्तकात हात घातला पाहिजे, ह्या गोष्टी या सगळ्या आपण याच्यामध्ये पाहणार आहे. ठीक आहे ना. सो लेट्स बिगिन. आता नेक्स्ट बघा, ह्याच्यामध्ये स्क्रीनला काय झालेलं आहे. ओके. आता या ठिकाणी बघा, MPSCचा राज्यसेवेचा पूर्व सिलेबस एकच लाईन दिलेली आहे. काय लाईन दिलेली आहे? भूगोल, भारत, महाराष्ट्र व जगाचा भूगोल, भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल यासारखे पैलू. आता याच्यामध्ये कुठं नद्या दिल्यात का, याच्यामध्ये कुठे डोंगर दिल्यात का, याच्यामध्ये तुम्हाला कुठं पॉप्युलेशन, आता सामाजिक टॉपिक हा पॉप्युलेशनचा आहे. ओके. आर्थिक टॉपिक तुम्हाला मिनरल्स वगैरे इंडस्ट्री वगैरे ते येतात. आता हे 3 शब्द टाकले तर अख्खा भूगोलाला लक्षात ठेवायचं. मग रेखावृत्त, अक्षावृत्त हा बेसिक पॉईंट पासून तुम्हाला पण इंडस्ट्री, क्रॉप ड्रॉप, मृदा ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला सगळं करत जायचं. ओके. हे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये हे टॉपिक्स आहे. आता राज्यसेवेचे पूर्व परीक्षा झाले, 15 प्रश्न होते. 15 पैकी 14 प्रश्न सोपे होते. एकाच दुसरा प्रश्न सोडला जो फिक्स या ठिकाणी चुकू शकतो काय बऱ्याचदा, तर ते सोडले. बाकी क्वेश्चन सोपे होते. त्या संदर्भात आपला मी पब्लिश केलेला माझा ऑलरेडी URP बॅच आपली जे क्लासची आहे, MPSC एक्झाम मंत्राचे URP अल्टिमेट रिव्हिजन कॅप्सूल म्हणून बॅच आहे त्याच्या ॲपवरती. त्या ॲपमध्ये मी ऑलरेडी जॉग्राफीमध्ये ते घेतलेले 15 पैकी 15 क्वेश्चन्स तुम्हाला दाखवतो. किंवा ते बघून घ्या तुम्ही, सगळ्या व्हिडिओजमध्ये ते तुम्हाला कव्हर होईल. त्यामुळे सिलेबस हा खूप कव्हर करणं हा खूप महत्त्वाचं आहे ना. आफ्टर सच ह्यूज एक्सपिरियन्स ह्या गोष्टी आम्हाला शक्य झालेल्या आहेत. त्यामुळं काय करायचं आहे, सांगेल तेवढं करायचं बस. ओके. अरे आपल्याकडे बरेच विषय आहेत. पेपर 1मध्ये 3-4 विषय म्हणजे इतिहास आला, इतिहासमध्ये जागतिक इतिहास आला, त्यानंतर तुमचा भारतीय समाज आला, भूगोल आला, भूगोलमध्ये 3 महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा आहे. असं तुम्हाला पेपर 2 आहे, पेपर 3 आहे, पेपर 4 इथिक्स, इंटिग्रिटी आहे, ॲप्टिट्यूड आहे. ओके. खूप जास्त अवांतर तुम्हाला वाचायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी जेवढं सांगतोय त्या गोष्टी आपल्याला फक्त काय लक्षात ठेवल्या पाहिजे. ठीक आहे. आता UPSC प्रिलिम्स सिलेबस या ठिकाणी घ्यायचं कारण ते काय आहे की दोन्ही तुम्ही एक्झाम्स देऊ शकता. दोन्ही एक्झाम्स देत असताना या ठिकाणी काय सिमिलॅरिटी आहे तर इथं डिक्टो कॉपी केलेला सिलेबस आहे. ओके. इथं बा काय दिलं, इंडियन अँड वर्ल्ड जोग्राफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जोग्राफी ऑफ इंडिया इन द वर्ल्ड. ओके. म्हणजे भारतीय अवकाशीय भूगोल म्हणजे जागतिक, विश्व म्हणजे जागतिक भूगोल, भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक, आर्थिक. सेम डिक्टो प्रिलिम्सला असो मेन्सला असो हाय तसा, ऑप्शनल पण हाय तसा त्यांनी कॉपी केलेला आहे. त्यामुळं आता जर पाहिला आपण तर त्यांचा जो पेपर होता प्रिलिम्सचा 2025चा प्रिलिम्सचा फर्स्ट अटेम्प्ट होता की जो UPSCच्या धर्तीवरती आपण घ्यायचा प्रयत्न केला MPSCनं. परंतु त्याचा जो पूर्वचा पेपर आहे ना तो सेम त्यांच्या राज्यसेवा दरवेळी असतात त्याच्यासारखा पेपर होता. आता मेन्स कशी असणार आहे, सेम असणार आहे का, हे सगळं आपल्या समोर आता येणारे प्रश्नच आहेत. पण ते मिरॅकल आहेत ते आपल्याला त्याच वेळी कळेल. परंतु आपण जर पाहिलं आत्ता 2024, 25, 23, 22 चे UPSCचे क्वेश्चन्स आपण थोडं त्याचा संदर्भ घेऊ या ठिकाणी. त्याची जी डिफिकल्टी लेवल आहे आणि 2016, 17 त्याच्या अगोदर 13, 12 ह्या काळातल्या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल वेगळी आहे लक्षात ठेवा. त्याच्या पण अगोदर केलं 2005, 2000ला त्यावेळी तर एकदम वेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स होते. तर इनिशियली UPSCचे क्वेश्चन्स काय होते, लॅटर ऑन 2025 पर्यंत क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल, त्यांनी केलेली कॉम्प्लेक्सिटी, क्वेश्चनमध्ये क्वेश्चन्स कसे तयार केले ह्या गोष्टी वाढत गेलेल्या. मग आता हा जर इनिशियल राज्यसेवेचा जर टॉपिक हा इनिशियल आहे, राज्यसेवेचा एक्झाम ही इनिशियल आहे, तर वी आर एक्सपेक्टिंग की जे सुरुवातीचे जे सोप्या काळातील कालखंडातील UPSCचे क्वेश्चन होते तर त्याच पद्धतीने येण्याची शक्यता आहे. ओके. तर आपण थरोली दोन्ही वेचा करणार आहे. आपण दोन्ही वे कशा मॅनेज होणार त्या पद्धतीनंच आपण या ठिकाणी लेक्चर्स घेणार आहे. ओके. तर हे UPSCचा प्रीचा सिलेबस आहे जो राज्यसेवा पूर्वचा सुद्धा सेम होता. ठीक आहे. त्यानंतर आता हा सिलेबस दिला मेन्सचा, इथं हा सिलेबस दिसतोय तुम्हाला. आता या ठिकाणी
ओके, या ठिकाणी बघा हा सुरुवातीला दिलाय, हा इतिहास आहे, त्यानंतर इथं स्वतंत्र लढा, औद्योगिक क्रांती वगैरे, इथं जागतिक इतिहास आहे, आणि या ठिकाणी मध्ये भारतीय समाज हा एक पॉइंट आहे, आणि सगळ्यात खाली इथून इथं आपला भूगोल आहे, जी माझी टेरिटरी आहे, जिओग्राफी. ओके, सो आपल्याला फोकस काय करायचा आहे, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आपला आहे, ही आपली टेरिटरी. आणि ह्या सिलेबसवरून हे जे आपण जिओग्राफीचा सिलेबस तुमच्या समोर लावलेला आहे, ह्या सिलेबसवरून तुम्हाला कुठेही आयडिया येणार नाही की एक्झाममध्ये क्वेश्चन्स काय येईल. आता हा सिलेबस दिला आहे आणि क्वेश्चन्स काय आहेत हे तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो, रिलेव्हन्स त्याचा. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला असं क्लायमेट लिहिलंय का, हवामानशास्त्र संदर्भात काय दिले का, ओशनोग्राफी संदर्भात काय दिले का, समुद्र रचना वगैरे, सॅलिनिटी, क्षारता, तापमान याचं वितरण वगैरे असं काय नाही दिलं. यामध्ये तुम्हाला हा जो आहे जिओमॉर्फॉलॉजीचा पार्ट आहे, जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे भूरूपशास्त्र इथं स्पेसिफिकली टर्म्स आहेत ह्या मेन्शन केलेल्या आहेत. ह्या भूरूपशास्त्र संदर्भातले भूकंप आहे, फॉल्ट आहे, वळ्या आहेत, त्यानंतर हालचाली आहेत, चक्रीय वादळे वगैरे, हा या ठिकाणी बघा क्लायमेटमध्ये हळू टाकलाय, चक्रीय वादळे आहेत, ज्वालामुखीनं हालचाल, हे एंडोजेनेटिक फोर्सेस आहेत आपले, ते जिओमॉर्फॉलॉजीमध्ये बघणारच आहे. तर या ठिकाणी तुम्हाला असं परफेक्ट एक्झॅक्ट तुम्हाला नाही कळणार की सिलेबस दिलाय त्यातूनच क्वेश्चन येतात. तर या ठिकाणी हा सगळा गेम कशावरती आहे, तर तुम्हाला ब्लाइंडली विश्वास ठेवावा लागला आम्हाला आमच्यावरती. आणि हा विश्वास ठेवत असताना आम्ही आमचा किंवा पर्टिक्युलर मी माझा नेहमी हा प्रयत्न राहतो की मुलांना किती कमी एफर्ट्समध्ये इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील. आता प्रत्येकाचा प्रयत्न हाच राहतो ना, आपण बेस्ट राहावं. तर वी ऑल्सो हॅव्हिंग दॅट स्पिरिट राईट नाव. ओके, हे लक्षात ठेवायचं. तर तुम्ही याच्यामध्ये किती लक्ष द्यायचं, काय द्यायचं, हे आम्ही लेक्चर वाईज जसं जाणार तसं तुम्हाला सांगणार की हे एवढंच करा तेवढंच करायचं. बिकॉज तुमच्याकडे भरपूर विषय करण्यासारखे आहेत. आणि ह्या विषय जेव्हा आता इनिशियल करताय, सुरुवात करताय, 2026ची तयारी करणारी मुलं आहेत, आता जस्ट बिगिनिंग आहे त्यांची, किंवा 2025ला पूर्व निघालेले आहेत, त्यांना वेळ फार कमी आहे मेन्समध्ये. तर त्या मुलांनी काय करायचं, ओके, कारण की हा जो विषय आहे, हा विषय डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये आपल्याला काढणं गरजेचं आहे. सो इट इज क्वाईट डिफिकल्ट बिकॉज इट्स रिक्वायर्ड प्रॅक्टिसची गरज आहे. मग आता जर मी रेडी मटेरियल तुम्हाला दिलं, तर त्यातून तुम्ही जर त्या गोष्टी पाठ केल्या किंवा लक्षात ठेवला, तर तुम्हाला तिथं अप्लाइड करता येईल तुमच्या उत्तरामध्ये. आणि इथे ॲप्लिकेशनच आहे, लक्षात ठेवा. प्रश्नाच्या उत्तरामध्ये हे दिलेले इन्फॉर्मेशन, दिलेले लेक्चर आहे, हे अप्लाइड करणं हेच आपलं काम आहे. ओके, सो हा जो पार्ट आहे, ही टेरिटरी माझी आहे, मी ह्या घेणार आहे. रिस्पेक्टेड ऑथॉरिटीज ज्या सर आहेत ते आपण या ठिकाणी कंप्लीट करतील. ओके, आता पुढे ओके, काय पॅटर्न आहे, आता पुढचं बघा, मागे गेलो आपण. आता तुमची स्ट्रॅटेजी काय पाहिजे ॲट दिस अर्ली स्टेज, तुमची स्ट्रॅटेजी काय पाहिजे. आता जर बिगिनर आहात तुम्ही, तर तुम्ही स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे, NCERT वाचणं गरजेचं आहे. आता NCERT बघा, तुम्हाला पाक 6 स्टँडर्डपासून 12 स्टँडर्डपर्यंत तुम्हाला इथे NCERT महत्त्वाचे आहेत. ही NCERT खूप माइलस्टोन आहे भूगोलातील, लक्षात ठेवायचं. ही सुद्धा महत्त्वाची आहे, ह्युमन जॉग्राफी संदर्भातील, पॉप्युलेशन जॉग्राफी संदर्भातील. सो NCERT खूप डाटा आहे, ह्याच्यामध्ये खूप जास्त प्युरिटी आहे इन्फॉर्मेशनची. ओके, दुसरं ही ऑथेंटिक आहे, बेसिक अंडरस्टँडिंग खूप चांगल्या पद्धतीने होतं. तुम्हाला 6 स्टँडर्डपासून इथं फॉलो करायचं आहे. NCERT इज इन इंग्लिश अँड हिंदी, या दोन्ही लँग्वेजमध्ये. ज्याला मराठीत प्रॉब्लेम आहे ते हिंदीत करू शकता. ओके, परंतु इंग्लिशमध्ये तुम्ही प्रिफर करा, ज्याला इंग्लिशमध्ये करायचं. परंतु तर तिथं मीन वाईल ते तुम्हाला स्टेट बोर्ड सुद्धा आहे, जे तुम्हाला 6वी पासून इथं 12वी पर्यंत, 11वी 12वी पर्यंतचे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत. इथं बायलिंग्वेल पॅटर्नमध्ये आहेत. म्हणजे बघा, तुम्हाला मराठीत सुद्धा भेटतील
आणि इंग्लिशमध्ये पण भेटतील, हे लक्षात ठेवायचं. सो मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. ई भारती, ई बालभारती, ई भारती असं काहीतरी वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती तुम्हाला ते जाऊन डाउनलोड होईल. आपण ती लिंक आहे ती आपण तुम्हाला देऊच. ते लिंक दिल्यानंतर तुम्हाला ती पुस्तकं डाउनलोड करा, प्रिंट घ्या. अरे हार्ड कॉपी व्हेरी इम्पॉर्टंट, मस्ट इट मस्ट बी विथ यू. ठीक आहे. सो या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ज्या येणाऱ्या एक्झाम्समध्ये महत्त्वाच्या ना. बेसिक अंडरस्टँडिंग क्लिअर करायचं. आता बघा खंड काय, उपसागर काय, त्यानंतर बेज काय असतात, त्यानंतर गल्फ आखात म्हणजे काय, हे बेसिक अंडरस्टँडिंग माहीत पाहिजे, यायलाच पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवा. आता पुढे तर जॉग्राफीचे रेफरन्स पुस्तक काय. आता रेफरन्स पुस्तक बरेच आहेत. आता बघा इथं माजिद हुसेनचे जॉग्राफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड जॉग्राफी पण त्याचंच आहे, माजिद हुसेनचं. ठीक आहे. आता इथं तुम्हाला मी मुद्दाम तिचे चित्र दिलेत, हे तुम्हाला इंटरनेटवरती भेटतील. तुम्हाला जर ऑनलाईन परचेस कराल तर तुम्हाला हीच पुस्तकं भेटतील, त्यातला कुठला एक घेतलं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा इथं वर्ल्ड स्टुडंट इथला ॲटलास आहे, ॲटलास. आता ॲटलास या ठिकाणी कोणता घ्यायचा, तर मी प्रिफर करतो मुलांना काय, ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलास, ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलास. त्याचं कारण असं आहे की ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलासची खासियत अशी आहे की एका बाजूला पॉलिटिकल आहे, एका बाजूला फिजिकल आहे. त्यामुळे वी आर very easy to compare the political things with the physical things or physical things with the political things. like river कोणत्या जिल्ह्यातून जाते दिसते इकडे तुम्हाला. बट अदर ऑक्सफर्ड स्कूल ॲटलास आहे, ओरिएंट ब्लॅक्समॅन आहे किंवा नवनीतचे आहेत, ह्या ॲटलास आहेत खूप वेग आहेत, खूप जास्त आहेत. ऑरिएंट ब्लॅक्समॅन पण ठीक आहे, ज्याच्याकडे ऑरिएंट ब्लॅक्समॅन असेल तरी पण त्याने नवीन घ्यायची गरज नाही. परंतु जे नवीन बिगिनर आहेत ज्यांच्याकडे ॲटलास नाही त्यांनी हेच घ्यायचं, स्टुडंट लक्षात ठेवा, स्पेसिफिकली घ्यायचं. ओके. कारण की प्रत्येक लेक्चर आपण जसं जसं लेक्चर होईल तर प्रत्येक लेक्चरला एक खंड घेणार आहे मी. त्या खंडामधील डोंगर, शिखर, पठार काय आहे हे सगळं दाखवणार आहे. तुम्हाला मी आज दाखवतो की कशा पद्धतीने मी ते घेणार आहे. ठीक आहे ना. ओके. त्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या एक्झाम्समध्ये पण महत्त्वाच्या आहेत. ओके. सो ॲटलास हे मस्ट आहे, पाठ पाहिजे. ओके. त्यानंतर तुमचं इथे या ठिकाणी जीसी लिऑंगचं पुस्तक आहे. जीसी लिऑंगचं पुस्तक हे बघा, सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जॉग्राफी, अतिशय महत्त्वाचं पुस्तक. हे तर बायबल म्हणा भूगोलातलं. ह्या पुस्तकाची लँग्वेज ही अतिशय डिफिकल्ट आहे, परंतु हे वाचणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आता या पुस्तकामधील जे डायग्राम्स आहे ह्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत. तुम्ही ते वाचाल तुम्ही तर त्या डायग्राम्स तुम्हाला इझिली अंडरस्टँड होऊन जातील आणि ह्या डायग्राम तुम्हाला येणाऱ्या एक्झाम्समध्ये काढायचे. त्यामुळे हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. घ्या घ्या घ्या, प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. मराठीवाल्याने पण घ्या, इंग्लिशवाल्याने पण घ्या. जीसी लिऑंगचं पुस्तक. ओके. हे नवीन आहे, हे त्याच्या मागचं एडिशन आहे. ठीक आहे ना. न्यू एडिट पण आहे. ठीक आहे. न्यू एडिशन काय दोघांपैकी एक कोणतं पण घ्या, नो प्रॉब्लेम. त्यानंतर हे फिजिकल ह्युमन आणि इकॉनॉमिक जॉग्राफी बाय हे आपलं डी आर खुल्लरचं इंडियन जॉग्राफी पुस्तक आहे. त्याचं कारण काय, जे आपण म्हटलं ना सामाजिक आर्थिक भूगोल, त्यामध्ये इंडस्ट्री म्हणजे इंडस्ट्री प्लेस कुठली आहे, केमिकल इंडस्ट्री कुठे आहे, फर्टिलायझर इंडस्ट्री कुठल्या, कॉस्मेटिक इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री, ह्याच्यावर प्रश्न आहेत. भारताचा पेपर इंडस्ट्री आणि त्याचे लोकेशन प्लॉट करा आणि इलिब्रेट करा. कशा पद्धतीनं भारताच्या इकॉनॉमीमध्ये ते महत्वाचे आहेत. किंवा आपले बांबू कल्टिव्हेशन, ईशान्य भारतात असणारे बांबू कल्टिव्हेशन आणि त्या इंडस्ट्री मागं पडत आहेत किंवा त्याला नवीन एनर्जी देण्याची काय का गरज आहे, असा क्वेश्चन आला तर आपल्याला ते माहीत पाहिजे ती इंडस्ट्री कुठं आहे. सो यासाठी तुम्हाला खुल्लरचं पुस्तक गरजेचं आहे. ही रेफरन्स पुस्तक तुम्हाला यूज करायची. आता माझा काय रोल आहे, तर हे सगळ्या गोष्टी 92 to 95% मी घेणार, मी 100% घेणार आहे. परंतु मी तुम्हाला लिहून देतो इथं 92 ते 95% सिलेबस हा मी पूर्णच्या पूर्ण घेणार की तुम्हाला तुम्हाला एक्स्ट्रा करायची गरज नाही, रेफरन्स पुस्तक यूज करायची गरज नाही. परंतु काही गोष्टी तुम्ही वाचल्याच पाहिजे, कारण की तुम्हाला त्या बेसिक अंडरस्टँडिंग करण्यासाठी किंवा तुमची आन्सर रायटिंग होण्यासाठी ह्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे ही रेफरन्स पुस्तक असली पाहिजे का, 100% तुमच्याबरोबर असली पाहिजे. कारण की जेव्हा मी एखादा टॉपिक शिकवतो, मी तुम्हाला 4 पानं शिकवलेली आहेत, तर तुम्ही घरी जाऊन ती 15 पानं वाचली पाहिजे. त्या संदर्भात त्या रेफरन्सची 15 पानं वाचली पाहिजे. कलेक्ट द इन्फॉर्मेशन, अंडरस्टँड द मोर कन्सेप्ट, इनरिच युअर इन्फॉर्मेशन. तुमची जी इन्फॉर्मेशन आता तुमच्याकडे आहे ती इनरिच करा, वाढवली पाहिजे. मग त्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही 10 लाईन पाठ करता तेव्हा 2 लाईन लिहायला येतात, लक्षात ठेवा.
ओके. आता विथ अंडरस्टँडिंग तुम्ही जर त्या 10 लाईन पाठ केला तर 10 पैकी 8 लाईन लिहू शकता. सो अंडरस्टँडिंग पाहिजे तुम्हाला प्रत्येक टॉपिकमध्ये. आणि भूगोल हा खूप चांगला अंडरस्टँडिंग देणारा टॉपिक आहे. त्याचं कारण आहे हा डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये आपण घेत असतो, मॅप बेस्ड घेत असतो आपण. वी कॅन प्लॉट अ मॅप फॉर इच क्वेश्चन. आणि ह्याच गोष्टी आहेत की तुम्हाला मार्क देऊन जातात भूगोलामध्ये. ठीक आहे ना. सो आपल्याला जेवढं रिप्रेझेंट चांगलं करू. आता बघा भूगोलामध्ये मार्क का कमी पडतात. 100 मुलापैकी 5 पोरं मॅप डायग्राम फ्लोच्या टाकतात त्या उत्तरामध्ये आणि 10 पैकी 7 मार्क घेतात. 95 मुलं मॅप वगैरे काय बनवत नाहीत, जनरल लिहितात. बरोबर डायरेक्ट 4.5 मार्क पडणार. म्हणजे 3.5 मार्काचा किंवा 2.5-3 मार्काचा फरक तुम्हाला या ठिकाणी जाणवतो. त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी एक्झाम जो चेकर आहे त्याला कम्पॅरेटिव्हली तो चेक करत असतो की ह्याच्या अगोदरच्या मुलांना डायग्राम टाकलेला आहे, त्याला मी 7 मार्क दिले, तर ह्यानं काय टाकलं नाही, ह्यानं घाण अक्षर काढलेलं आहे, तर अशा वेळी तो मार्क कमी करण्याची चान्स आहे. त्यामुळे तुम्ही भूगोल म्हटलं की त्या ठिकाणी डायग्राम, चार्ट्स, फ्लो चार्ट्स, इन्फॉर्मेशन, एव्हरीथिंग त्या ठिकाणी येतं, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे ना. हे तुमचे रेफरन्स पुस्तक झाले, हे आपल्याला महत्वाचे आहेत. आता नेक्स्ट आता बघा आपण या ठिकाणी तुम्हाला मी मॅप म्हटलो. मॅप काय असतो मॅप. मी तुम्हाला वर्ल्ड जॉग्राफी देणार. वर्ल्ड जॉग्राफी घेत असताना कसं करणार बघा. सपोज दिस इज नॉर्थ अमेरिका. काय हा नॉर्थ अमेरिकेचा मॅप आहे. थोडा रफ डायग्राम काढतोय. ठीक आहे. नॉर्थ अमेरिका आणि हिअर इज अ साऊथ अमेरिका. असं हिअर इज अ ग्रीनलँड. असं हा नॉर्थ अमेरिका आहे. आता नॉर्थ अमेरिकेचा ॲक्च्युली असं इकडे या अलास्का आयलँड. ओके. या अमेरिका आहे. ओके. हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हा कॅनडा आणि हा मेक्सिको. हे 3 देश मॅक्झिमम या ठिकाणी कव्हर करतात. आणि इथं सेंट्रल अमेरिका. ओके. आता मी घेणार काय उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या समोर ॲटलास आहे. ॲटलासमध्ये तुम्हाला मार्क करणार की आता आपल्याला माउंटन हायलाइट करायचे. मग तुम्ही काय करणार, माउंटन हायलाइट करायचं, ॲटलास समोर ठेवायचं, हायलाइटर घ्यायचं, हायलाइट करायचं. कसं करायचं, मी म्हणणार रॉकी माउंटनला हायलाइट करा. रॉकी माउंटनला केलं का, यस केलं. त्यानं मी म्हणणार तुम्हाला इथं अलास्का रेंजला हायलाइट करा. अलास्का रेंजला यस केलं का, केलं. त्यानंतर मी तुम्हाला म्हणणार इथं ब्रुक रेंज आहे, ब्रुक रेंजला करा, केलं. त्यांना मेकेन्झी रेंजला केला, कोस्टल रेंजला केलं, कॅस्केडेड रेंजला केलं, सिएरा नेवाडाला केलं. सिएरा नेवाडा हा ब्लॉक माउंटन आहे. काय आहे, ब्लॉक माउंटन आहे. जगातील सगळ्यात उंच, सगळ्यात महत्वाचा ब्लॉक माउंटन आहे. ब्लॉक माउंटन काय, इंडोजेनेटिक फोर्सेसमध्ये लँडफॉर्म फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर लँडफॉर्म फॉर्मेशन, हे सगळ्यामध्ये आपण बघणार आहे त्यामध्ये. ओके. त्यानंतर इथं डेड व्हॅली आहे. त्यानंतर पुढे आलो आपण इकडे. अजून माउंटन कुठलं आहे का, यस. इथं ॲप्लेचियन माउंटन आहे का, यस आहे. अजून काय आहे का माउंटन, तर इथं ब्राझील आपलं मेक्सिकन हायलँड आहे. एवढं. सो माउंटन आपल्या ठिकाणी झाले का, चेक केला, झाले. लगेच तुम्हाला पिक्टोरियल फॉर्ममध्ये त्या ठिकाणी क्लिअर होते. आता तुम्हाला मी सांगाल की पिक्स करूया आपण, जरा शिखर बघूया कुठली. तर इथं माउंट मेकेनली म्हणून आहे. मेकेनली किंवा देनाली, आता त्याचं नाव बदलले. माउंट देनाली किंवा माउंट मेकेनली, त्याची 6194 ही मीटर उंची आहे. उत्तर अमेरिका खंडातील सगळ्यात उंच शिखर आहे. आता इथं लक्षात ठेवा, मी तर तुम्हाला तिथं कम्पॅरेटिव्हली पूर्वचा पण अभ्यास होतोय आणि मेन्सला पण तुम्हाला जेव्हा व्हीट कल्टिव्हेशन वगैरे आपण गव्हाचे उत्पादन वगैरे होतं, तर वेस्टर्न पार्ट इथपर्यंत या ठिकाणच्या भागातले इथपर्यंत नव्हतो. सस्काचियन स्टेट्स वगैरे मेक्सिको मधले, आपलं कॅनडामध्ये. आता त्यानंतर तुम्ही आले इकडे कुठं आहे का, माउंट ब्लांक, माउंट अल्बर्ट, 2 पीक्स आहेत त्या ठिकाणी. ओके. आणि माउंट लोगोन, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर अजून कुठं आहे का, बस एवढे माउंटन, फक्त 4 लक्षात ठेवा पीक्स. आता आपल्याला पठारांकडे जायचं, प्लॅटूकडे जायचं. प्लॅटूकडे आलो. इथं कोलंबियन प्लॅटू,
त्यानंतर कोलोराडो प्लॅटू, मेक्सिकन प्लॅटू, ओझर्क प्लॅटू, एडवर्ड प्लॅटू, लॉरेन्शियन प्लॅटू. क्लिअर, एकदम क्लिअर. ह्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आणि त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातील माहिती मी एक्सचेंज करणार तुमच्या संग. तर काय उरतंय काय? ओके, नद्या बघितल्या तुम्ही इथं. आता ऍक्च्युली इथं 5 लेक्स आहे, ग्रेट 5 लेक्स आहेत. आणि ही सेंट लॉरेन्स नदी आहे. सेंट लॉरेन्स नदी ओंटारिओ, इरी, हुरॉन, सुपेरियर आणि मिशिगन 5 लेक्स आहेत. ही नॅचरल बाउंड्री आहे. ओके, याच्या खाली आता इथं मिसिसिपी नदी आहे, सुपेरियर लेक पासून होते. मसुरी कडून येते, ओयो, टेनेसी, रेड, प्लाटे, रिओ ग्रँडे. ओके, झालं. नदी इथले सप्लाय मिसिसिपी. आणि गल्फ ऑफ मेक्सिको, गल्फ ऑफ मेक्सिको हा जो द्वीपकल्प आहे, पेनिन्सुला आहे, हा तुमचा काय होता त्याला, मियामी म्हणजे फ्लोरिडा, फ्लोरिडा पेनिन्सुला आहे. हा आहे तो त्याचं नाव काय, यकॅटन पेनिन्सुला. यकॅटूनचा पेनिन्सुला आहे तो, महत्वाचा आहे. हा काय कॅलिफोर्नियन पेनिन्सुला आहे. अजून काय येतं त्यानंतर अलास्का. आलं महत्वाचं पार्ट. डेझर्ट आहे का? यस, मोजावे डेझर्ट इथं आहे, कॅलिफोर्नियन डेझर्ट इथं आहे, सोनाराम डेझर्ट इथं आहे. फिनिश. इथं काय संपलं, राहिलंच नाही तर. ओके, सो असं आपण आता इथं मेकेन्झी रिव्हर आहे, नेल्सन नदी आहे, अजून कुठली नदी आहे इथं, युकॉन रिव्हर आहे. अरे कुठलीच गोष्ट राहणार नाही आपली. असं तुम्हाला प्रत्येक खंड आपण घेणार, प्रत्येक हा उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, त्यानंतर आफ्रिका, युरोप, आशिया खूप डिटेलमध्ये आपण घेणार आहे. साऊथ आशिया, वेस्ट आशिया, नॉर्थ आशिया, सेंट्रल आशिया, ईस्ट आशिया, साऊथ ईस्ट आशिया, असं 6 सेक्शनमध्ये आपण आशिया डिटेलमध्ये बघणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि ओशनिया हा एक कॉन्टिनेंट बघणार. अंटार्क्टिकमध्ये काही जसं रॉस सी महत्वाचं आहे, बास स्ट्रीट महत्वाचे आहे, ते आपण त्या ठिकाणी बघणार. ठीक आहे. सो असे नॉर्थ अमेरिका सपणार. असेच आपण भारताचं बघणार. भारताचे कम से कम आपल्याला एक 47 ते 50 असे मॅप्स आहेत, ते बनवायचे आहेत. इंडस्ट्री, एअरपोर्ट्स, मिनरल्स, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स, थर्मल पॉवर प्लांट्स, नॅशनल हायवेज, स्टेट हायवेज. त्यानंतर आपण इंडस्ट्री बघणार. तुमचे ग्रानाइट बोलतोय, माफ करा, आपलं मिनरल्स सगळे त्यामध्ये येणार. हेवी इंडस्ट्रीज कोणकोणत्या आहेत, कुठं आहेत, रिफायनरीज कुठं आहेत, गॅस पाईपलाईन्स कुठं आहेत, त्यानंतर एंडेंजर स्पीसीज, ॲनिमल, हे सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत. तो असे मॅप्स बेस्ड आपण जाणार आहे. मग दॅन यू आर टोटली इझी टू एबल टू राईट आन्सर. ह्या गोष्टी मी बनवत करवत घेत तुमचं करत जाणार आहे. त्यावेळी तुम्हाला ॲट द एंड ऑफ अवर लास्ट सेशन तुम्ही स्वतःला फील करू शकता की भाई माझा ऑप्शनल जॉग्राफीच आहे का काय. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा. एवढा विश्वास मी तुम्हाला देतोय त्याचं कारण मला माझा विश्वास आहे, हे लक्षात ठेवायचं, बिलीव्ह मी. ठीक आहे. आता आपण पुढचा जर पॉईंट बघितला ह्याच्यामध्ये 2023चे प्रश्न बघूया. 23चे प्रश्न बघा किती इझी आहेत. काय इझी म्हणण्यापेक्षा, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द थिअरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी अँड डिस्कस द प्रॉमिनंट एव्हिडन्स इन इट्स सपोर्ट. म्हणजे भूपट्टा वहन जो सिद्धांत आहे 1917चा वेगनरचा, त्या वेगनरचा सिद्धांत काय आहे आणि त्याचे इव्हिडन्स, जिग्सॉ फिट वगैरे ते आपण बघणार आहे. त्यानंतर ते कॅराकस, त्याच्यानंतर कोस्टल पार्टला असणारी दगडाचे एज वगैरे, हे सगळं त्याच्यामध्ये इव्हिडन्समध्ये बघणार आहे. हे 2013चे क्वेश्चन्स आहे की सर, आय एम एक्सपेक्टिंग की सच काइंड ऑफ क्वेश्चन विल बी देअर इन कमिंग एक्झाम्स. 2015 म्हणजे 2025च्या एक्झाम्समध्ये, 2026, 2027 ते 2030 पर्यंत येणाऱ्या काळामध्ये असे क्वेश्चन अपेक्षित आहे जॉग्राफीमध्ये. ओके, रँडम बघायचं. ब्रिंग आउट द कॉजेस फॉर द फॉर्मेशन ऑफ हीट आयलँड इन द अर्बन हॅबिटेट ऑफ द वर्ल्ड. आता हीट आयलँड कन्सेप्ट 2013च्या अगोदर माहितच नव्हता. व्हॉट इज हीट आयलँड? हीट आयलँड म्हणजे काय, हे शहर आहे. शहरामध्ये खूप जास्त प्रदूषण झालेलं आहे आणि सर्व गॅसेस ट्रॅप झालेले तिथे, आणि त्यामुळं जे इन्फ्लो आहे, येणारे इन्सुलेशन आहे, आणि त्याचबरोबर काचेची बिल्डिंग्स आहेत, त्यामुळे सूर्याकडून येणारे सूर्यप्रकाश आहेत, ह्याच्या आतमध्ये ट्रॅप होतात आणि मल्टिपल होते आणि खूप गरमी वाढते. आणि त्यामुळे शहराच्या आतमध्ये गरमी असते. आणि त्याच्या पेरिफेरीमध्ये तुम्ही सॅटेलाइट टाउन्सकडे जाल, म्हणजे मुंबई शहरात खूप गर्दी आहे, गरमी आहे, तिथून तुम्ही पालघरच्या दिशेला जाल, तिथून इकडे कर्जकडे जाल तर थंडी वाढत जाते.
त्या सॅटेलाइट टाऊन आता डेव्हलप व्हायला लागले, ते जॉग्राफीची थिअरी आहे, ते आपण ते वेगळंच आहे. पण हे हिट आयलँड कन्सेप्ट संदर्भात तो होता. पोल्युशन, त्यानंतर जे कन्स्ट्रक्शन आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, काचेच्या बिल्डिंग्स आहेत, त्या ग्लोबल वॉर्मिंग थोडा इम्पॅक्ट टाकायचा, ह्या गोष्टी त्या संदर्भात होत्या. ब्रिंग आउट कॉजेस फॉर मोर फ्रिक्वेंट लँडस्लाइड इन द हिमालयन दॅन द वेस्टर्न घाट. म्हणजे हिमालय पश्चिम घाटापेक्षा म्हणजे सह्याद्रीपेक्षा हिमालयामध्ये लँडस्लाइड जास्त होण्याची कारण काय? बघा, बेसिक्स क्वेश्चन्स आहेत. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द फिनॉमिना ऑफ द टेम्परेचर इन्व्हर्जन? टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणजे काय? जसं जसं वर जातं तसं टेम्परेचर कमी होणं गरजेचं असतं, परंतु त्या ठिकाणी टेम्परेचर इन्व्हर्जन मध्ये टेम्परेचर वाढतं. तो अनॉमलस सिच्युएशन हॅपन देअर. सो त्या अनॉमलस सिच्युएशन आपण टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणतात. ते मेट्रोलॉजिकल टर्म आहे. हाऊ डू इट अफेक्ट्स द वेदर अँड द हॅबिटेट ऑफ द प्लेस? फॉग फॉर्मेशन इज देअर. हिमालयामध्ये तुम्हाला मिळतं तसं. ओके, आता तुम्ही जेव्हा घाटातून जाता त्या खालच्या भागामध्ये तुम्हाला फॉग दिसतात बघा, खाली गाव आहे त्याच्यावरती फॉग दिसतात, टेम्परेचर. ओके, ते डिटेलमध्ये आपण बघणार आहे. आता हे सोपे क्वेश्चन आहे 2013चा अप्रोच. तुम्हाला 2025चा बघा, तुम्ही शॉक व्हाल. थोडे जीएसचे पेपर जे आहेत ना, पूर्ण बेसिकच क्वेश्चन म्हणजे जीएस सारखेच करून टाकले डायरेक्ट. जॉग्राफीमध्ये जॉग्राफी अप्रोच होता 2013, 14, 15, 17, 18, 19, 20 पर्यंत. आता बघा हाऊ आर क्लायमेट चेंज अँड द सी लेवल राईज अफेक्ट द व्हॅरी एक्झिस्टन्स ऑफ द मेनी आयलँड्स नेशन. डिस्कस द एक्झाम्पल. म्हणजे कशा पद्धतीने क्लायमेट चेंज, सी लेवल राईज जे होते, समुद्राची पातळी वाढते, त्याला अफेक्ट करणारे अनेक आयलँड कंट्रीज आहेत. ते हाऊ कसं हे लिहायचं उत्तर तुम्हाला आणि डिस्कस करायच्यात एक्झाम्पल. मग तुम्हाला त्या कंट्रीज माहीत पाहिजे. ओशनिया आपण म्हटलं ना, ओशनिया आपण बघणार आहे. मकालू आयलँड, मार्शल आयलँड वगैरे, फिजी, माउंट फिजी वगैरे. खाली आपल्या साऊथ म्हणजे इंडियन ओशनमध्ये मालदीव कंट्री आहे, शेयाचल्स कंट्री आहे. ह्या आयलँड कंट्री आपल्याला लक्षात ठेवावं लागते. तिचं कारण कारण की ॲक्च्युली काय आलं, जेव्हा COP 21 ह्या ठिकाणी झाली 2015ला, तर ह्या ठिकाणी ह्या आयलँड कंट्रीजच्या म्हणणं काय होतं की आमच्या कालांतरानं जमीन डुबत आहे, आमची कंट्रीची महत्त्वाची लँड डुबत आहे बिकॉज ऑफ क्लायमेट चेंज. तर त्या कंट्रीनं काय केलेलं आहे, त्या सगळ्या आयलँड कंट्री एकत्र येऊन त्या COP मध्ये, त्या आपल्या क्लायमेट चेंजच्या समिटमध्ये त्या ठिकाणी थोडा विरोध केलेला होता. आणि त्यामुळे हा जो फॅक्टर आहे हा आपल्याला लक्षात ठेवावा लागला, करंट रिलेटेड होता. अजून एकदा एक्सप्लेन ब्रीफली द इकॉलॉजिकल अँड इकॉनॉमिक बेनिफिट ऑफ सोलार एनर्जी जनरेशन इन इंडिया. आता तुम्हाला थोडं माहीत पाहिजे सोलार जनरेशनमध्ये कोणते स्टेट पुढं आहे, इंडियामध्ये महाराष्ट्र कितव्या नंबरला आहे, कोणते स्टेटमध्ये कोणकोणतं मोठं आहे. उदाहरणार्थ फ्लोटिंग सोलार प्रोजेक्ट्स आहेत, जसं तेलंगणामध्ये आहे, तुमचा राजस्थानमध्ये तुमचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार केलेला आहे. नंतर रूफटॉप प्रोजेक्ट्सला आहे. त्यानंतर तुमचं जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत त्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. आय थिंक आहेत 2-3 स्कीम मलाच आठवण आले. त्यावेळी आपण जेव्हा एक्सप्लेनेशन घेऊ तेव्हा तुम्हाला त्याच्या स्कीम्स आणि सगळ्या डिटेल देऊ. बघा, इथं जर तुम्ही पाहिलं तर क्वेश्चन ॲप्लिकेशन बेस सुनामी फॉर्मेशन अँड हाऊ दे आर फॉर्म्ड अँड व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस, एक्सप्लेन द एक्झाम्पल. बघा, एका क्वेश्चनमध्ये 150 शब्दात 3 क्वेश्चन्स आहेत. आणि हा असंच नाही तर टोटल हे 250 शब्दातले बघा क्वेश्चन्स काय दिले. हाऊ कॅन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ड्रोन्स बी इफेक्टिव्हली यूज अलॉंग विथ द GIS, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड RS, रिमोट सेन्सिंग टेक्निक्स इन लोकेशनल अँड एरियल प्लॅनिंग. हा GS प्रश्न आहे. हा ऑप्शनलच्या लेवलच्या तोडीचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आता हा 2025चे UPSCचे मेन्सचा प्रश्न आहे. त्यामुळे एवढे डिफिकल्ट क्वेश्चन येणार नाही याची मला श्युअरिटी आहे. आपण 13, 14, 12 जे क्वेश्चन्स होते जॉग्राफीचा अप्रोच, दे आर आस्किंग डायरेक्ट क्वेश्चन्स. उदाहरणार्थ इतिहासामध्ये काय दिलेला, 1857च्या उठावाचे परिणाम लिहा. असे क्वेश्चन्स मला येणाऱ्या 3-4 मेन्स राज्यसेवेच्या अपेक्षित आहे. ओके, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आता आपण हा अप्रोच जो आहे तो सध्या हा अप्रोच तुम्हाला डेव्हलप करा, वेळ सुद्धा जाईल आणि ह्याला तुम्हाला करंट टच देणं सुद्धा गरजेचं आहे. वेन तुम्ही ज्यावेळी करंट अफेअर वाचता त्यावेळी हे पॉईंट्स तुम्ही बुलेट केले पाहिजे, हायलाईट केले पाहिजे, किंवा काय काय कात्रण आहे तुम्ही गोळा सुद्धा केले पाहिजे. ठीक आहे. सो अशा प्रकारे हा जो जॉग्राफीचा सेशन आहे, ह्या जॉग्राफीच्या सेशनमध्ये तुम्हाला असं नको वाटायला की तुम्हाला काय राहिलं असं. सगळ्याच गोष्टी घेणार आहे माझे मी.
मॅप्स त्याच्यामध्ये असणार आहेत, कारण मी तिथं ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलास सर्व पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत घेणार आहे. लेक्चर आपल्या बेसिक्सपासून असणार आहे, म्हणजे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड काय असतं, म्हणजे आपलं कर्कवृत्त मकरवृत्त विषुवृत्त काय, इथून आपण सगळं इथून सुरुवात करणार आहे. त्यानंतर आपण भारतात जाणार आहे, त्यानंतर आपण जगात जाणार आहे. आणि मीन वाईल लेक्चर होत असताना या ठिकाणी आपल्याला ॲटलास सुद्धा घेणार आहे मी दररोज 15 मिनिटं, आणि डायग्राम्स घेणार आहे. त्यानंतर तुमचं क्लायमेटॉलॉजी येईल, ओशनोग्राफी येईल, आणि तुमचं आपलं क्लायमेटॉलॉजी, ओशनोग्राफी आणि एन्व्हायरमेंट जिओग्राफी काय महत्त्वाचे टॉपिक असेल ते. आणि महाराष्ट्राचा काय टच हा सुद्धा महत्त्वाचा, कारण की या ठिकाणी कुठं महाराष्ट्र लिहिलेलं नसतं बऱ्याचदा, पण महाराष्ट्राचं क्वेश्चन येणार, कारण की दिस इज अ राज्यसेवा. कळलं का? तर मला असं वाटतं या ठिकाणी तुम्हाला काय क्युरी नसावी, काय डाऊट नसावा. जर असेल नक्कीच आमच्यापर्यंत तुम्ही पोचवायचा प्रयत्न करा. अकॅडमीला व्हिजिट करा तुम्ही, आणि हा जो कोर्स आहे तो मी डेफिनेटली त्याचा उपयोग तो होणारच आहे, तर तुम्ही तो परचेस करू शकता. ओके, काय डाऊट असेल तर नेहमी वेलकम राहील. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू.